पण आपण शिकवलं पाहिजे ना. माझी मुलगी आंधळी जाऊ दे, काय करायचं आपल्याला, बघील ते तिचं, असा उद्देश ठेवून जगणारे आई वडील हे तिचे आई वडील नव्हेत असं मी म्हणेन. त्यांना पण जगण्याची संधी द्या. त्यांना पण जग दाखवा, जग अनुभवायला त्यांना पण शिकवा, हे आपलं कर्तव्यच आहे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. अनेकांच्या आयुष्यात आनंद द्यायलाच आनंदी ही मालिका तुमच्या भेटीस येते आणि या निमित्ताने माझ्यासोबत अरुण सर आहेत. सर कसे आहात? हा, मी छान आहे, आनंदी आहे. वा. आणि जसं आत्ताच मी म्हणाले की अनेकाच्या आयुष्यात तुम्ही आनंद देणार आहात, कारण की अनेक जण या विषयाकडे किंवा अशा मुलीकडे ज्या मुलीच्या आजोबांची तुम्ही भूमिका साकारतात, अशांकडे खूप दुर्लक्ष केलं जातं असं कुठेतरी वाटतं. पण आत्ता मला असं वाटतं ह्या मालिकेनंतर समाजात एक वेगळा दृष्टिकोन निर्माण होईल. यावर तुमचं काय मत आहे खरं तर सर? समाजामध्ये असं तयार व्हावं वातावरण, यासाठीच मला असं वाटतं परमेश्वराने जगामध्ये एक चांगल्या लोकांची पैदास केलेली आहे. जे चांगले विचार देतात समाजाला, चांगलं बोलतात, चांगलं राहतात. दुसरा जीव आहे, जन्माला आलाय आपल्यासारखाच, तर त्याला जगवलं पाहिजे ना. हो. आपण मारलं नाही पाहिजे, त्याला जगवलं पाहिजे. हाच उद्देश आहे चांगल्या साहित्याचा किंवा ह्या चांगल्या मालिकेचा. आनंदी हे सांगणार आहे तुम्हाला, किंवा आनंदीचे आजोबा, आनंदीच्या बहिणी हे सांगणार आहेत तुम्हाला या मालिकेच्या माध्यमातून. आणि मला असं वाटतं हाच जगण्याचा एक अविभाज्य भाग असला पाहिजे, की चांगलं आहे तिथे उभं राहायचं जाऊन, वाईट असेल तेव्हा डोळे बंद करायचे, आपण अंध होऊन जायचं. असंच आहे ते जग. आणि आनंदी म्हणून मला आवडली, मला मला करावीशी वाटले. अगदीच जसं आत्ताच तुम्ही म्हणाला, की चांगलं घडतंय, पण त्या चांगल्या बरोबर. कलाकृतीच्या आपण एक चांगुलपण आहोत आणि आपण एक त्याचा भाग आहोत. बरोबर. याचा आनंद सर किती होतो. बरोबर. त्याचा आनंद आहेच. मला असं मनासारखं करायला मिळणं म्हणजे मला आनंदच वाटतो. वास्तविक अनेकदा असं होत नाही, की अरे काय करायचं याच्यात काय मजा नाही येणार. तुम्हाला जिथे समाधान मिळेल तिथेच तुम्ही काम करा आणि तुमचा तो अधिकार आहे असं मला वाटतं. जी गोष्ट किंवा जे साहित्य तुम्हाला काहीतरी चांगलं शिकवते, तेच करायचं, तेच वाचायचं. तर अशा गोष्टींसाठी आपण काय निवडावं हे आपल्याला कळलं पाहिजे आणि त्यासाठी शिक्षण असणं आवश्यक आहे. 4 लोकात वावरता आलं पाहिजे, 4 लोकात चर्चा केली पाहिजे आपण लोकांनी. त्याच्यावर विचार केला पाहिजे, एखाद्या मुद्द्यावर बसून चर्चा केली पाहिजे. आज आपण ती न करता आपण मोबाईलनी कान बंद करून टाकतो. कसं तुम्हाला ऐकू येणार? नाही ऐकू येणार. तर त्या गोष्टी तुम्हाला काय स्वीकारायचं आणि ते किती प्रमाणात वापरायचं याच्या पण सवयी लावून घेतल्या पाहिजेत मला असं वाटतं. तर म्हणून आनंदी बघा जी 30 तारखेला येते. तेच पण सर, जेव्हा या कलाकृतीसाठी तुमची विचारणा झाली आणि आबा हे आनंदीच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं घटक आहे आणि ऑफ स्क्रीन देखील मी आत्ताच त्या तिघींचा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही त्या तिघींचेही फार लाड करता. जेव्हा ह्या कलाकृतीची विचारणा करण्यात आली तेव्हा तुम्ही काय विचार केला? मला तर जरा हे चॅलेंजिंग वाटलं होतं, कारण मी भूमिका केल्यात तशा. पण ही चॅलेंजिंग आहे, कारण 3-3 नाती आणि लहानपणीच त्यांना वाढवायला सुरुवात केलेली आहे. त्यांचे आई-वडील नाही आहेत. आणि ही फार अवघड गोष्ट होती. त्यात एक आंधळ्या मुलीला सांभाळणं, हे तर आणखीन आव्हानात्मक. म्हणजे समाजामध्ये अशी माणसं आणि कुटुंब असतील हं, म्हणजे हे काही मुद्दामून उभं केलेलं नाही आहे. तर अशी माणसं आहेत, मी बघितलीत ती. तर त्यांचं आयुष्य आपण जगायचं आहे, हे फार अवघड काम आहे. 3-3 मुलींना सांभाळणं. 3 मुलगे परवडले, पण 3 मुलींना सांभाळणं फार अवघड होतं. तर त्या म्हाताऱ्यांनी तेही काम केलेलं आहे आणि आज एका विशिष्ट वयाच्या गटात त्या तिन्ही मुली आलेल्या आहेत. आणि आनंद हा त्यांच्या घरात आहे, त्यांच्या वास्तूत आहे, त्यांच्या चेहऱ्यावर आहे. पण त्यांच्या गोष्टीमध्ये दुसरं एक घर समोर येतं. ते इतकं श्रीमंत आहे, इतकं श्रीमंत आहे, की कल्पनेच्या बाहेर. जिथे ते काम करत असतात ही सगळी मंडळी, त्यांची नात, ते आजोबा, तर त्यांच्याकडे आनंद नाहीये त्या घरात. ते आनंद शोधतायत. कसा येणार? केवढी तफावत आहे बघा. आनंद तुम्हाला शोधायला नाही लागला पाहिजे हो. आनंद निर्माण करता आला पाहिजे. तुम्ही आपल्या घरातलं वातावरण कसं कराल हे तुमच्यावर आहे.
तर ही माणसं, या 3 नाती आणि तो म्हातारा, ह्यांच्या घरात त्या आनंद त्याने आणून असा चिटकवूनच ठेवलेला आहे. हे आम्हाला सगळं प्रोमोमधून दिसतंय, पण ऑफस्क्रीन समीर सर तुमच्यासोबत असणार आहे आणि याआधी तुम्ही एकत्र काम केलं. किती छान वाटतंय पुन्हा एकत्र एकदा काम करून. खूप खूप असं समीर आणि माझं फारच चांगलं जमतं एकतर. त्यामुळे आम्ही जेव्हा जेव्हा सेटवर त्या मागे एक आम्ही सिरीज केली होती, भेटी लागी जिव्हा. त्याच्यानंतर ही आत्ता. त्यांनी तर बऱ्याच वर्षांनी तो आता मालिकेमध्ये येतोय आणि तो चांगला नट आहे, चांगल्या पर्सनॅलिटीचा माणूस आहे. तर त्याला जशी पाहिजे रुबाबदार आणि कडखर भूमिका त्याला मिळालेली आहे. आणि मला आपली नेहमीप्रमाणेच मिळालेली आहे आजोबांची. पण मला आजोबा करायला आवडतात. जिव्हाळा आणि प्रेम त्या वयातच येतं माणसाकडे हो. आणि साधारण तशा पद्धतीने ती व्यक्तिरेखा उभारल्या जातात. मला खूप आवडतं. आणि ती मुली म्हणजे माझा एकदम सॉफ्ट कॉर्नर आहे फार. आणि प्रत्येकाला मुलगी असावी असं मी या मताचा आहे. मुलगीनीच मजा येते, मुलगीनीच घराची शोभा वाढते. तर तशा या 3 ट्रॉफ्या मला मिळालेल्या असं मी म्हणेन त्या घरामध्ये. आणि खुश आहेत ती मंडळी. आनंद जगण्याचं त्यांच्याकडून शिकावं असं मला वाटतं. तुम्ही साकारलेले आजोबा आम्हालाही आपलेसे वाटतात आणि म्हणून आम्हालाही पाहायला आवडतं. पण मी आता तेच म्हणेल, की आता या 3 मुली आहेत आणि आबांचं एक वेगळंच आयुष्य आहे. त्यात समोर एक वेगळी कुटुंब आहे. खूप चॅलेंजेस आम्हाला आता तुमच्या भूमिकेत आम्हाला पाहायला मिळतात. पण या सगळ्यांवर मात करून एका मुलीला आपण तिचं जग एक वेगळ्या पद्धतीने दाखवणं, हे किती गरजेचं आहे आणि काय वाटतं याबद्दल? नाही, जग तर दाखवणं आहेच, ते आलंच. फक्त उलट कसं आहे, आत्ता जो संघर्ष उभा राहणार आहे किंवा या मुलींबरोबर माझं असलेलं नातं, याच्यातून मला स्वतःला खूप शिकता येईल असं वाटतंय. म्हणजे मी ते शोधतोच आहे अर्थात. मुलीला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जपणं फार अवघड आहे आणि फार मोठी रिस्क आहे, फार मोठी जबाबदारी आहे. आणि त्यात अंध मुलीला जपणं म्हणजे इम्पॉसिबल. हे पण कधी समाजात असं बघितलंय की कोणी जवळचं आहे किंवा कोणीही असं की अंध मुलीला जपतंय, तिला लहानाचं मोठं करते, असा कोणता अनुभव किंवा प्रसंग काही आहे का? आहे ना, मी प्रसंग म्हणण्यापेक्षा मी अशी कुटुंब बघितलेली आहेत, की लहानपणापासून अंध असलेली मुलगी आणि आईचा असलेला तिच्यावरचा जीव, तिला शिकवण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, म्हणजे असं कुठेही जाणवून देत नाही ती आई त्या मुलीला की तू अंध आहेस. आणि मुलगीही तितकीच हुशार. मुली तर ओरिजिनल शार्प असतात, हुशार असतात. त्याला जरा सोप्या पद्धतीने शिकवलं तरी पटकन आत्मसात करतात, असं आपण बऱ्याचदा बघितलेलं आहे. पण आपण शिकवलं पाहिजे ना. माझी मुलगी आंधळी आहे, जाऊ दे, काय करायचं आपल्याला, बघील ते तिचं, असा उद्देश ठेवून जगणारे आई वडील हे तिचे आई वडील नव्हेत असं मी म्हणेन. त्यांना पण जगण्याची संधी द्या. त्यांना पण जग दाखवा, जग अनुभवायला त्यांना पण शिकवा, हे आपलं कर्तव्यच आहे. माझ्या मुलाला व्यंग आहे म्हणून मी त्याला फेकून देणार नाही. आपण त्याला जपणार, त्यालाही जगवणार आणि त्यालाही संस्कार देणार. तुम्ही जसे वागाल, तुम्ही जसे त्यांच्याबरोबर बाकीचं वर्तन कराल, तशी ती मुलं मोठी होत जाणार आहे त्या पद्धतीने. तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आनंदीमधून ते पाहायला मिळेल आपल्याला असं मला वाटतं. एक वेगळा विषय घेऊन, वेगळी गोष्ट घेऊन, वेगळ्या व्यक्तिरेखा घेऊन ही मालिका स्टार प्रवाहावर येते 30 तारखेला. सोमवार ते शुक्रवार रात्र 9:30 वाजता. थँक्यू सो मच सर आणि तुम्हाला भेटून खूप छान वाटलं आणि सेटवर पुन्हा भेटतच राहू. अगदी भेटायचंच आहे, तुम्ही या परत. अगदीच पण सर इतके इंटरव्ह्यूज केल्यावर एनर्जी अजूनही तशीच आहे. सर ही एनर्जी येते कुठून खरं तर? मी तरुण माणसांबरोबर काम करतो ना, खरंच मला त्यांच्याकडून एनर्जी मिळते. त्या मुलांमध्ये आत्ता ऊर्जा असते ना या वयात. तर माझा हट्ट असतो, नाही मी तरुणांबरोबर काम करेन. मला मुलं मुली तरुण पाहिजे, मला त्यांच्याबरोबर राहायचं, त्यांची शक्ती मला घ्यायची आहे. आणि मला असं वाटतं ती शक्ती तुम्ही घेतातच आणि खूप छान वाटतं तुमच्याशी गप्पा मारून. थँक्यू सो थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.